Well, I welcome all the students who are attending this live lecture, which is organized by the Genius YouTube channel. Today we shall start the new chapter, and that new chapter is sets and relations. Actually, in the sets and relation in this chapter, this is actually fifth chapter, which is the base of limit, continuity. Actually, sets, relation, functions are the base of मैथमेटिकल एनालिसिस. यहाँ पे जो सेट्स एंड रिलेशंस होता है वो मैथमेटिकल एनालिसिस का बेस होता है. ये बेस है, मैथमेटिकल एनालिसिस का बेस है. और इस बेस में, इसी बेस के आधार पे आपको डिफरेंशिएशन, इंटीग्रेशन, लिमिट, कंटिन्यूटी ये देखना है. तो जो मैथमेटिकल एनालिसिस का पार्ट होता है वो सेट से स्टार्ट होता है. तो आपको अच्छी तरह से सेट्स के बारे में सब कुछ आना पड़ता है. आप यू हैव टू फैमिलियर, you have to well known about what is mean by sets, relations, functions. These are the basic concept you have to need. तुम्हाला या बेसिक कन्सेप्ट माहित पाहिजे. सुरुवातच आता मॅथमॅटिकल ॲनालिसिसची एक नवीन ब्रँच आहे. त्या नवीन ब्रँचची म्हणजे मॅथमॅटिकल ॲनालिसिसच्या ब्रँचची सुरुवात सेट पासून होते. सेट्स, रिलेशन्स आणि फंक्शन. सेट्स, रिलेशन, फंक्शन. त्याच्यानंतर लिमिट, कंटिन्यूटी, डेरिव्हेटिव्ह. म्हणून हे चॅप्टर आता आपण सलग घेणार आहोत, कारण या चॅप्टरच्याच बेस्ड टोटल सिलेबस 12चा आहे. पाठीमागे जे चॅप्टर घेतले त्यातला तुम्हाला फॉर्म्युले खूप महत्त्वाचे आहेत. बाकीचे हे थेरी, कन्सेप्ट इथून पुढे महत्त्वाचे आहे. ओके, इन दिस चॅप्टर, इन दिस सेक्शन वी शॅल सी what we have to do. We have to discuss the following points. What are those following points? Representation of sets. How to represent the set? You have already known how to write the set in school level. Types of sets also you have know. Similarly, तुम्हाला माहित आहे intervals, closed interval, open interval. These are the new concepts. Then operations on the set, त्यानंतर ordered pair, types of the relation. These are the different concepts we have to study. Introduction and definition of the sets. See, this is the first part, introduction and definition of the set. In the school level, आपको पता है school level में set के बारे में आपको पता है. set यानी कि group, some particular objects group, but one condition is essential. What is that condition? That group must be specific group. सेट जर म्हणायचं झालं तर कोणताही ग्रुप घेतला तर तो सेट नाही होऊ शकत. फॉर द सॅटिस्फिकेशन ऑफ द कंडिशन ऑफ अ सेट, इट इज इसेन्शियल दॅट द ग्रुप मस्ट बी स्पेशल टाइप ग्रुप. सो we can write the definition of the set. You have to know, you have to write this definition of the set. What is the definition of the sets here? Sets are represented by, or sets are defined as, this is the main definition, a collection of well defined objects or the elements. What is the definition of set? Definition of the set is collection of well defined object is called set. You have to know, ही definition तुम्ही follow करा. The collection or a collection of well defined object. well defined म्हणजे ते collection कशाचं आहे हे सांगता आलं पाहिजे commonly, is called as a set. आता हे जे ऑब्जेक्ट्स आहेत, सेट मध्ये आलेले ऑब्जेक्ट्स आहेत, दॅट ऑब्जेक्ट्स आर आल्सो कॉल्ड एज एलिमेंट्स ऑफ सेट्स. एलिमेंट सुद्धा म्हणतात सेट मध्ये, परंतु ऍक्च्युअली बेसिक डेफिनेशन ही आहे. अ कलेक्शन ऑफ वेल डिफाइंड ऑब्जेक्ट्स इज कॉल्ड अ सेट. सी दिस, इट डज नॉट चेंज फ्रॉम पर्सन टू पर्सन.
या ठिकाणी जी वेल डेफिनेशन आहे ती पर्सन टू पर्सन डेफिनेशन नाही समजली पाहिजे. सपोज आय टोल्ड this is the set of 11 standard students. This is the set of 11 standard students. तोच जर दुसऱ्या समोर गेला तर त्यांनी सुद्धा तोच म्हटला पाहिजे, दिस इज अ सेट ऑफ 11 स्टँडर्ड स्टुडंट. 12 चा नाही म्हटला पाहिजे. म्हणजे त्याचं जे वेल डेफिनेशन आहे ते वेल डेफिनेशन फिक्स असतं, चेंज होत नाही. कलेक्शन आहे तो वेल डिफाईन असला पाहिजे आणि वेल डिफाईन तो फिक्स असला पाहिजे. इफ वी टोल्ड दिस इज the vowels in English letter A, E, I, O, U. Okay, this is a set A which is the vowels of English letter. मग दुसरा कुणी जरी पाहिला तर तो इंग्लिश लेटरचाच व्हावेल आहे म्हटला पाहिजे, म्हणजे ती फिक्स डेफिनेशन झाली. वेल डिफाईन, दिस इज अ सेट बट इट इज वेल डिफाईन. वेल डिफाईन म्हणजे हा सेट कशाचा आहे हे सांगणे. मी कशाचा आहे म्हणून सांगितलं, दिस इज द व्हॉवेल्स ऑफ इंग्लिश अल्फाबेट्स. जे इंग्लिशचे अल्फाबेट्स आहेत ए, ई, आय, ओ, यू, त्या इंग्लिश अल्फाबेट मधले हे व्हॉवेल्स आहेत. हे व्हॉवेल्स आहेत म्हणून सांगणं म्हणजे डिफाईन करणं झालं. हे कलेक्शन आहे म्हणजे ग्रुप आहे, म्हणून हा झाला सेट. सेट दाखवण्यासाठी कर्ली ब्रॅकेटचा वापर करा. अ सेट इज रिप्रेझेंटेड बाय द कॅपिटल लेटर. इथं कधीही कॅपिटल लेटरच वापरा. This letter must be capital letter. सेट दाखवण्यासाठी कधी स्मॉल लेटरचा वापर नाही करा, म्हणजे हा कॅपिटल लेटर असेल. आणि सेट मधले जे एलिमेंट असतात ते एलिमेंट हे कर्ली ब्रॅकेट मध्ये दाखवा. द एलिमेंट्स, द नंबर ऑर द एलिमेंट्स ऑफ फायनाइट सेट इज रिप्रेझेंटेड कार्डिनल नंबर ऑर सेट. ओके, त्याची काय अडचण नाही, पण जो नंबर्स आहेत ते कर्ली ब्रॅकेट मध्ये दाखवा. आणि कॅपिटल लेटर कशासाठी दाखवायचं, सेट रिप्रेझेंट करण्यासाठी. हा झाला सेटची डेफिनेशन. सी दिस. आता सेटचे एक्झाम्पल्स तुम्हाला माहित आहेत. फॉर एक्झाम्पल, एक्झाम्पल्स ऑफ सेट, इथं एक लिहिला मी, आणखी 1, 2, 3 लिहितो. एक्झाम्पल ऑफ सेट, number 1 natural number set, that is capital N is equals to 1 2 3 4 dot 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 in this way. Okay, this is a second. A is equals to Sunday, Monday, Tuesday dot 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 Saturday. This is a set of days in week. Third, C is equals to 3 9 3 6 9 12 dot 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 30. This is a set of numbers which are multiple in 3 but which is less than or equals to 30. म्हणजे 3 च्या पटीतला नंबर आहेत परंतु 30 पेक्षा लहान आहेत. These are the examples of set. Okay. Now how to represent this set? आता आपला जो पुढचा प्रश्न येतो तो सेट्स रिप्रेझेंटेशन कसं करायचं. Actually see this. There are, we can represent the number of set. There are 2 methods for representing a set. 2 methods. What are those? That method. First is roster or tabular or listing method. First method is called as a roster method or in simply name, याला सिंपल नाव म्हणजे लिस्ट मेथड. लिस्ट करणे, ऑब्जेक्टची कॉमा देऊन एक 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 लिस्ट करणे. then that represent is called as a listing method. Second is a set builder form or we can write rule method. एक एक नाव लक्षात ठेवा. रूल मेथड म्हणजे ऍक्च्युअली सेटचे एलिमेंट लिहायचे नाहीत तर त्याचा रूल लिहायचा. कुठल्या रूलनं आपण सेट लिहू शकतो, रूल. आता रूल मेथड म्हणजे कसं, याला फक्त शब्दात सांगायचं, शब्दामध्ये सांगायचं. आता लिस्ट मेथड आणि रूल मेथड म्हणजे कसे आहेत, मी एक एक एक्झाम्पल सांगतो. हे लिस्ट मेथड आहे. सपोज दिस इज अ लिस्ट मेथड. फर्स्ट A is equals to
3, or we can write 5, 10, 15, 20, dot 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 15. B is equals to Sunday, Monday, Tuesday, dot 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 Saturday. C is equals to January, February, dot 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 December. ओके, जेव्हा एखाद्या सेट मधले एलिमेंट आपण अशा पद्धतीने लिहितो त्याला काय म्हटलं जातं, कॉमा देऊन लिहितो त्याला लिस्ट मेथड म्हणतात. दुसरी जी मेथड आहे रूल मेथड. रूल म्हणजे तो सेट कुठल्या पद्धतीचा आहे तो लिहिला जातो. उदाहरणामध्ये रूल मेथड, यालाच रूल मेथड मध्ये कसं लिहिलं जातं पहा. ए इज इक्वल्स टू असा कॉमन एलिमेंट घ्यायचा एक्स सच दॅट किंवा असा एक्स सच दॅट, याला एक्स मानलं 5 ला 10 ला 15 ला 20 ला सर्वांना एक्स मानलं तर हा नंबर कशाचा सेट आहे हे रूल लिहायचा. रूल किंवा डेफिनेशन द्यायची कोणत्या नियमानुसार हे एलिमेंट आहेत. एक्स सच दॅट एक्स इज मल्टिपल ऑफ 5 and x लेस दॅन ऑर इक्वल्स टू 50. 5च्या मल्टिपल मध्ये आहेत आणि किती पेक्षा लहान आहेत 50 पेक्षा. रफली सांगितलं. याला आणखी दुसऱ्या पद्धतीत लिहिता येतं पण तुम्हाला एक आयडिया सांगायला लागलो. असं ऍक्च्युअली सेटचे एलिमेंट न लिहिता वाक्यात लिहिलं की त्या मेथडला कोणती मेथड म्हणतात, रूल मेथड. आता तिसरा बी जो आहे तो बी रूल मेथड न कसा लिहिला जातो पहा. बी संडे, मंडे, ट्यूजडे हे ऍक्च्युअली एलिमेंट आहेत. तर बी इज इक्वल्स टू एक्स सच दॅट एक्स इज अ डे इन वीक. आठवड्यातील दिवस आहे. पण हे प्लुरल फॉर्म मध्ये लिहायचं नाही, कधी सिंग्युलर फॉर्म मध्येच लिहायचं. एक्स इज अ डे, एक्स आर डे नाही. एक्स म्हणजे आपण एक एलिमेंट वापरलेला आहे कुठल्याही एकासाठी, याच्यासाठी याच्यासाठी, म्हणून प्लुरल फॉर्म मध्ये नाही, सिंग्युलर. एक्स सच दॅट एक्स इज अ डे, एक्स म्हणजे एकच आहे असं वापरा. आणि पुढची जी मेथड आहे व्हेन डायग्राम. व्हेन डायग्राम म्हणजे आकृतीच्या साहाय्याने, आपण डीप मध्ये पाहणार आहोत. आकृतीच्या साहाय्याने म्हणजे कसं पहा. आता हे झाला रूल मेथड मध्ये. आता व्हेन डायग्राम म्हटलं कसं काढणार तुम्ही. हाच सेट व्हेन डायग्राम मध्ये सर्कल काढा, त्याला ए नाव द्या, त्याच्यामध्ये एलिमेंट लिहा 5, 10, 15, 20 असे हे रूल आहेत. काही असे डॉट डॉट 50 पर्यंत सर्वच एलिमेंट लिहायचे. व्हेन डायग्राम मध्ये डॉट डॉट करता येत नाही, ऑल एलिमेंट लिहा. जो फायनाईट सेट आहे, जो मर्यादित एलिमेंट आहे त्यालाच व्हेन डायग्राम दाखवा, इन्फायनाईट एलिमेंटला दाखवत नाही. किंवा दुसरी ट्रायंगल घ्या. हा सेट ए झाला. आता बी साठी वापरा मंडे, ट्यूजडे, वेन्सडे असे पॉइंट देऊन दाखवा. म्हणजे डायग्रामच्या सहाय्याने दाखवले ते व्हेन डायग्राम होते. आता सविस्तर आपण पाहणार आहोत सिरीज. First method, roster method, or it is called as a list method. Okay? In the roster method, we list all the elements of the set within the bracket. Curly bracket मध्ये set ला आपण एलिमेंट कॉमा देऊन एक 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 कॉमा देऊन ते एलिमेंट लिहा. This is series. In the list method, in the roster method, list means write all the elements one after another by taking a comma. कॉमा देऊन एकानंतर एक एलिमेंट लिहा. कोणत्या ब्रॅकेट मध्ये, कॅपिटल ब्रॅकेट मध्ये. म्हणजे काही ही जी मेथड आहे काही लिस्ट मेथड, कॉमा देऊ हे कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहा. ओके, याला म्हणतात हे लिस्ट मेथड किंवा रोस्टर मेथड. दुसरा काय, कॉमा देऊन लिहा. या ठिकाणी हे सर्वात महत्वाचं आहे पहा. सेट युजिंग रोस्टर मेथड. B is the set of all days in week. एक वाक्यात सांगितलंय तुम्हाला. B is a set of all days in week. मग ते लिस्ट मेथड न लिहा म्हटल्यामुळे मग लिस्ट न लिहिला आपण. मंडे, ट्यूजडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे, संडे लिस्ट करून लिहा. लिस्ट मेथड. B is the set of all days in week. म्हणजे B हा डेज इन वीक असल्यामुळे आपण डायरेक्ट बी ची काय केलेले सेटच्या स्वरूपामध्ये एक 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 या ठिकाणी एलिमेंट लिहिलेला आहे. बी कसा लिहिला. बी इज द सेट ऑफ डेज इन वीक मीन्स कोणते कोणते दिवस असतात. ऍक्च्युअली
तर मंडे, ट्यूजडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे अशा पद्धतीने तुम्ही हे लिहू शकता. दुसरी कंडिशन, सर्वात महत्वाची ही कंडिशन लक्षात ठेवा. इफ द एलिमेंट्स आर रिपीटेड दे आर रिटर्न ओनली वन्स. काही वेळा एखाद्या वेळा एलिमेंट रिपीट होतो, परंतु सेट मध्ये लिहित असताना तो एकच वेळा लिहायचा, 2 वेळा लिहायचा नाही. ही एक कंडिशन महत्वाची आहे. एका सेट मध्ये, कुठेही एका सेट मध्ये एक एलिमेंट हा एकदाच येतो, डबल कधीच येत नाही. दिस इज द इम्पॉर्टंट कंडिशन फॉर अ सेट. म्हणजे उदाहरणार्थ, फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी समजून सांगतो डबल कसा येत नाही. सी दिस, लेट A is the set of the letters of the word differential. या डिफरन्शियल मध्ये जे लेटर्स आहेत त्याचा सेट ये लिहा म्हटलंय. मग कोणते कोणते वर्ड लेटर्स आहेत पहा. डी आहे म्हणून डी बदल डी घेतला, आय आहे म्हणून आय घेतला, एफ आहे म्हणून एफ घेतला, परत डबल एफ आला तर डबल लिहायचा नाही. ही महत्वाची कंडिशन सांगते. जर 2 वेळा जरी येत असलं तर सेट मध्ये एकच वेळा लिहा. पुन्हा ई येतो, पुन्हा आर येतो, पुन्हा डबल ई आला, अगोदर आलेला ई घ्यायची गरज नाही. अशा पद्धतीनं एन येतो, टी येतो, आय आलेला आहे म्हणून डबल येणार नाही, एल येतो इथं या ठिकाणी. अशा पद्धतीनं सेट तयार होतो. म्हणजे मला एवढं सांगायचं तुम्हाला हा रूल की एका सेटमध्ये एक एलिमेंट डबल येत नाही. while the listing the elements of a set, the order in which element listed is immaterial. ही एक महत्वाची कंडिशन आहे. मीन्स while listing the elements, जेव्हा तुम्ही लिस्ट करतात, एलिमेंटची लिस्टिंग मेथड मध्ये लिहितात, तेव्हा सिक्वेन्सला महत्व नाही. मंडे, ट्यूजडे असं सिक्वेन्सच पाहिजे का नाही. मंडे, ट्यूजडे, सॅटरडे, संडे असं कसंही लिहा ते चालतात. म्हणजे याचा विशिष्ट सिक्वेन्सनच एलिमेंट पाहिजेत असं नाही. हे 2 रूल लक्षात ठेवा. एका वेळी सेटमध्ये एक एलिमेंट एकाच वेळा येतो आणि त्याच्यामध्ये ऑर्डरला महत्व नाही. आता दुसरा जो टाइप आहे तो सेट बिल्डर फॉर्मचा आहे. हे जे आपण 3 टाइप पाहिलेले आहेत ना, या 3 टाइप मध्ये पहिला टाइप झाला रोस्टर. आता सेट बिल्डर फॉर्म. हाऊ टू राईट धिस सेट बिल्डर फॉर्म. सी दिस सेट बिल्डर फॉर्म. पहिलं डेफिनेशन लिहा. सेट बिल्डर फॉर्म म्हणजे डेफिनेशनच्या आधारावर लिहायचं. इन द सेट बिल्डर फॉर्म, सी दिस, see this. In the set builder method, we describe the element of the set by specifying the property किंवा डेफिनेशन. कोणता डेफिनेशन आलेला आहे which determines the element of the set uniquely. त्याच्या आधारे आपण सेट कोणते ते सांगू शकतो. set the sets using the set builder form. आता इथं जो आपला सेट आपण घेतला होता, इथं घेतला पहा. एक्झाम्पल कोणता आहे, वाय. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे हे कॉमा देऊन लिहिल्यामुळे हा लिस्ट मेथड झाला. त्याचा हा सेट बिल्डर फॉर्म म्हणजे रूल मेथड मध्ये. सेट बिल्डर फॉर्मचं दुसरं नाव काय, रूल मेथड. लक्षात ठेवायला हे ही वर्डिंग सोपी आहे. सेट बिल्डर हा थोडा वर्डिंग टिपिकल वर्डिंग आहे, त्यामुळे सिंपल वर्डिंग रूल मेथड म्हणून ठेवलं तरी चालेल. मग रूल मेथड मध्ये कसं लिहिलं जातं, समजा हा लिस्ट मेथडचा सेट आहे, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे. तर या ज्या लिस्ट मेथडला रूल मेथड मध्ये लिहिल्यानंतर एक्स सच दॅट हा सिम्बॉल आहे, याला सच दॅट म्हणायचं. एक्स सच दॅट एक्स इज अ मंथ ऑफ द इयर. जानेवारी काय आहे, फेब्रुवारी काय, एक मंथ आहे. हे सगळे मंथ म्हणून प्लुरल फॉर्म मध्ये लिहायचं नाही. एक्स म्हणजे याच्यासाठी वापरतात किंवा याच्यासाठी कोणत्याही एकासाठी एक्स वापरा म्हणजे तो कॉमन होतो. एक्स सच दॅट एक्स इज अ मंथ ऑफ इयर. दुसरा हा लिस्ट मेथड आहे. 1, 4, 9, 16, 25 हे कसले नंबर आहेत, स्क्वेअर नंबर आहेत, परफेक्ट स्क्वेअर नंबर आहेत. म्हणून याला सेट बिल्डर फॉर्म मध्ये कसं लिहितात किंवा रूल फॉर्म मध्ये रूल लिहा.
x such that x belongs to n and x is a square. x is a स्क्वेअर नंबर आहे, हा स्क्वेअर संख्या आहे किंवा परफेक्ट स्क्वेअर आहे असं म्हटलं तरी चालेल. याला म्हणायचं रूल फॉर्म. असं वाक्यात लिहिला सेट, रूलच्या सहाय्याने लिहिला म्हणून याला रूल मेथड म्हणायचं. लिस्ट करून लिहिला त्याला लिस्ट मेथड म्हणायचं. का लिस्ट करून लिहिला म्हणून याला लिस्ट मेथड, आणि हाच रूल न लिहिल्यामुळे रूल मेथड. ओके, ठीक आहे. आता पुढं पहा, व्हेन डायग्राम. व्हेन डायग्राम म्हणजे आकृतीच्या सहाय्याने सेट लिहिणे. See this, what is that Venn diagram or concept of Venn diagram? Now see here, the pictorial representation of a set is called Venn diagram. Pictorial म्हणजे चित्राच्या स्वरूपामध्ये. या ठिकाणी वेगवेगळे चित्र दाखवलेत. See this, we have to write pictorial form. इथं तुम्हाला pictorial form मध्ये दाखवायचे. Pictorial form means what? We have to write this set. We have to write this set by using the pictures. पिक्चरच्या फॉर्म मध्ये सेट तुम्हाला लिहायचे, म्हणून याला आपण काय म्हणतो? पिक्टोरियल फॉर्म ऑफ सेट. याला काय म्हणायचं? पिक्टोरियल फॉर्म ऑफ सेट. वी कॅन राईट दिस पिक्टोरियल फॉर्म ऑफ सेट. सी दिस, हा, द पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन ऑफ सेट इज कॉल्ड एज अ व्हेन डायग्राम. सी दिस, इंग्लिश लॉजिशियन जॉन व्हेन, हा नवीन टाईप ज्यानं शोधून काढला त्याचं नाव आहे जॉन व्हेन, introduced this method or this diagrammatical form, so it is called as a Venn diagram. त्याच्या नावावरनं त्या मेथडला Venn diagram पडलं. We can use triangles, हे ट्रायंगल वापरू शकता. We can use circles, आपण सर्कल वापरू शकतो. We can use rectangles, रेक्टँगल वापरता येतं. We can use ellipse, पॅराबोलिक, असे क्लोज फिगर कोणतीही वापरा. सॉरी, इलिप्स वापरता येतो, पॅराबोला नाहीये. या ठिकाणी हा ओवेल वापरता येतो. म्हणजे क्लोज डायग्राम न जनरली सेट दाखवतात, पण जनरली हे 3 लेटर वापरायचे. कुठले कुठले? सिरीज, दिस इज अ ट्रायंगल्स, सर्कल अँड रेक्टँगल. ट्रायंगल, दिस इज अ रेक्टँगल. आता ऍक्च्युअली हा सर्कल म्हणजेच हा सर्कल, याला इलिप्स म्हणतात. इलिप्स मध्ये सुद्धा दाखवता येतं. ठीक आहे, असा जो आकार असतो ना अंडाकृती, त्याला इलिप्स म्हणतात, तो सुद्धा दाखवता येतो. ठीक आहे. आता या ठिकाणी पहा, in a Venn diagram the elements of sets are as shown as a point. Venn diagram मध्ये पॉइंट न दाखवायचं. पॉइंट न म्हणजे पहा 1 2 3, त्याची Venn diagram काढला तर 1 2, हे पॉइंट द्या 3, A B C D E F A B C D असे पॉइंट द्या. 1 5 6 1 5 सॉरी 4 5 6 4 5 6 अशा पद्धतीने तुम्ही दाखवा. Venn diagram म्हणजे डायग्रामच्या सहाय्यानं, रूल मेथड म्हणजे रूलच्या सहाय्यानं, लिस्ट मेथड म्हणजे कॉमा देऊन लिस्टच्या सहाय्यानं. ओके, आता सर्वात महत्वाचा पार्ट इथं ओळू आपण, सम स्टँडर्ड सेट्स. काही तुम्हाला स्टँडर्ड सेट्स पाहिजेत. विचार दो स्टँडर्ड सेट कुठले आहेत? काही स्टँडर्ड सेट तुम्हाला पाहिजेत. स्टँडर्ड सेट म्हणजे मी तुम्हाला याच्यामध्ये दिलं होतं पहा, कॉम्प्लेक्स नंबर मध्ये. मी सर्वांचा आता जे ऑनलाईन आहेत त्यांना क्वेश्चन करणार आहे, त्यांनी मला प्रत्येकाचा आन्सर द्यायचं. तन्मय उजगारे, सीमा सुर्वे, सीमा सुर्वे, शेळके, कुठले, बिराजदार, धुमाळ. अरे आपण, तुम्ही कधी होमवर्क वगैरे देत नाही रे. धुमाळचं कधीच होमवर्क येत नाही, बिराजदारचं कधी येत नाही. राजपूत, टोपे, तुमचं होमवर्क नाही येत. भोकरे, आप कभी होमवर्क नहीं देते हैं. राजपूत, होमवर्क देते जाओ, होमवर्क करते जाओ. ओके, लेट अस स्टार्ट. आता आपण या सेट कडे येऊ. तुम्हाला हे माहित असणं गरजेचं आहे. हे सेट्स सर्वच्या सर्व सेट्स मी लिहून देतो, तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या. उद्या विचारलं तर मला सांगा. दीज आर द स्टँडर्ड सेट. हे जे सेट्स आहेत या ठिकाणी पहा, हे सर्वच्या सर्व सेट्स खूप महत्वाचे आहेत. सतत सतत तुम्हाला एक्झाम मध्ये विचारतात. या सेट बद्दल तुम्हाला माहित पाहिजे. यू हॅव टू नो व्हॉट आर द सेट्स, स्टँडर्ड सेट्स. इथं स्टँडर्ड सेट परत परत येतात, त्याचे एलिमेंट्स तुम्हाला माहित पाहिजे. यू हॅव टू नो दिस स्टँडर्ड सेट. यू हॅव टू नो ऑल द एलिमेंट्स ऑफ दिस स्टँडर्ड सेट. या स्टँडर्ड सेटचे तुम्हाला एलिमेंट माहित पाहिजेत. ते एलिमेंट आपण लिहून घेऊ. सिरीज फर्स्ट number n. n means what? Natural number set.
हू कॅन टेल मी, जे ऑनलाईन आहेत त्यांनी सांगा आता कोणते एलिमेंट्स असतात नॅचरल नंबर सेटमध्ये. चॅट बॉक्समध्ये लिहा नेचुरल नंबर सेट. यहाँ पे लिख दीजिए आप विच आर द एलिमेंट्स आर नेचुरल नंबर. सी दिस कैपिटल N इज इक्वल्स टू 1 2 3 4 5 dot 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 up to infinity. These elements are called natural number set. सेकंड जो सेट है तो रॅशनल नंबर सेट आहे. एक राहिला इथं होल नंबरचा, तो पण लिहितो मी, सर्वच लिहून देतो. डब्ल्यू होल नंबर सेट लिहून घ्या. हे होल नंबर सेट तो डब्ल्यू न दाखवला जातो. and that are W is equals to 0 1 2 3. व्हेरी गुड, बरोबर आहे संदेश. सुजाता शेवाडे व्हेरी गुड. प्रतिभा इंगळे व्हेरी गुड. हा मला एक सांगायचं राहिलं, जे होमवर्क मी करायला फॉर्म्युले सांगितले होते पा, ते फॉर्म्युले फक्त आणि फक्त प्रतिभा इंगळेंनीच फॉर्म्युले सर्वच्या सर्व लिहून पाठवलेले. सर्वांच्या वतीनं मी परत एकदा तिचं चांगल्या पद्धतीने अभिनंदन करतो. सुरुवातीपासूनचे सर्वच्या सर्व फॉर्म्युले 10 वेळा लिहून पाठवली. प्रतिभा इंगळे तुझं खूप खूप अभिनंदन. व्हेरी नाईस. ठीक आहे. होल नंबरचा 0 1 2 3 4 डॉट 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 म्हणजे नॅचरल नंबर आणि होल नंबरमध्ये 0 तेवढा इन्क्लूड होतो. याची थेरी खूप मोठी आहे. अगोदर 0 माहीत नव्हता, पण ठीक आहे, मी तुम्हाला सांगितलेले आहे. आता थर्ड नंबरचा सेट घ्या. रॅशनल नंबर सेट तो डिव्हिजन मुळे निर्माण झाला. तर रॅशनल नंबर सेट कुठला असतो पा? हा, गुरव तू पण केला का सर्वच्या सर्व? ठीक आहे, मी पाहतो. जर लेट उशिरा तू सबमिट केला असेल, मी पाहिलं नाही, पण पाहून सांगतो. व्हेरी गुड, तुझं पण अभिनंदन. तू पण जर केलेला असेल तर व्हेरी नाईस. हा, आर इज इक्वल्स टू क्यू इज इक्वल्स टू, आता रॅशनल म्हणजेच 1/2 1/5 1/7 असे जो असतात. एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू पी बाय क्यू, कॉमा क्यू इज नॉट इक्वल्स टू 0 आणि पी कॉमा क्यू बिलॉंग्स टू एन. नॅचरल नंबर सेट मध्ये असतो. हा झाला रॅशनल नंबर सेट. त्यामध्ये आणखी एक राहिला पाहिजे याच्या अगोदर. हा, इथं आय पाहिजे, तर एक राहिलेला आहे. मी परत एकदा हा चौथा सेट लिहून दाखवतो. आय लिहा इथं. इंटिजर नंबर सेट, याच्यामध्ये कमी दिलेले आहेत पण जास्त आहेत. इंटिजर नंबर सेट आय इज इक्वल्स टू, याच्यामध्ये सर्व प्लस आणि मायनस सर्वच येतात. प्लस ऑर मायनस इथं घेऊ अगोदर. प्लस ऑर 0 पासून घेऊ. 0 प्लस ऑर मायनस 1. हा सेट अशा पद्धतीने लिहिणं योग्य नाही, असं लिहिणं योग्य आहे. ठीक आहे. डॉट 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 -4 -3 -2 -1 0 1 2 3 डॉट 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 म्हणजे चढत्या क्रमाने लिहिला, याला म्हणायचं इंटिजर सेट. मग असे इंटिजर डिव्हिजन मध्ये आले की तो म्हणजेच इथं दिलं नाही पा, वर इंटिजर नाही दाखवला तरी मी तुम्हाला लिहून देतो, माहिती असावं म्हणून लिहून देतो. तुम्ही ते लिहून घ्या. इंटिजर नंबर सेट. इंटिजरचा झाल्यानंतर ॲक्च्युअली हा असतो 4 नंबरचा, हा आहे 3 नंबरचा. नंबर 1 ला नॅचरल नंबर, नंबर 2 ला होल नंबर, नंबर 3 ला इंटिजर नंबर, देन वी कॅन राईट रॅशनल नंबर. आता रॅशनल झाल्यानंतर सेट ऑफ रियल नंबर्स, पण इरॅशनल नंबर एक असतो. इथं लिहितो मी इरॅशनल नंबर सेट. कसा असतो तो इरॅशनल नंबर सेट? म्हणजे IR लिहू किंवा झेड लिहू. इथं काय झेड नावाने दिलंय का? दिलेलं आहे. हा, इरॅशनल नंबर सेट. इंटिजर आय घेतला. आता आपण सेट ऑफ इंटिजर, सिरीज सेट ऑफ इंटिजर आहे इथं पुढे लिहिलेलं आहे, त्याला आपण इथं झेड नाव दिलेलं आहे, काही अडचण नाही. सेट ऑफ इंटिजर घेतलेला आहे.
सेट ऑफ रियल नंबर्स घेतलेला आहे, सेट ऑफ इरॅशनल नंबर लिहू. सेट ऑफ इरॅशनल नंबर इज इक्वल्स टू, त्याला आय आर द्या, विच इज इक्वल्स टू x such that x belongs to p upon q, q is not equals to 0, and p into q which is not equals to q into p divided by q. q is not equals to 0 आणि p comma q belongs to I. म्हणजे x belongs to this condition, p upon q is not into q which is not equals to q into p upon q. किंवा सिंपल फॉर्म मध्ये इरॅशनल नंबर कशाला म्हणायचं, रूट, ज्यांचं रूट निघत नाही त्यांना हे लक्षात ठेवा, वरची डेफिनेशन नाही लक्षात राहणार. तर इरॅशनल नंबरची इरॅशनल नंबरची डेफिनेशन आपण लक्षात ठेवू. अशा पद्धतीनं 2, 3, 5, 6 डॉट डॉट डॉट, म्हणजे ज्याचं रूट निघत नाही त्यांना इरॅशनल म्हणतात. एवढी सिंपल डेफिनेशन लक्षात ठेवा. आणि हा रॅशनल, रॅशनल म्हणजेच अपूर्णांक 1/2, 1/4. इरॅशनल म्हणजे रूट मधली टर्म, किंवा जे रॅशनल नाही त्याला इरॅशनल नंबर म्हणायचा. मग आता पुढचा जो सेट आहे रियल नंबरचा सेट, फिफ्थ नाही आहे, 3, 4 झाला, इथं फिफ्थ, इथं 6th. रियल नंबर सर्व सेट लिहून घ्या. रियल नंबर सेट मीन्स आर इज इक्वल्स टू एक्स सच दॅट एक्स इज रॅशनल और इरॅशनल. इथं आय न दाखवता आय आर दाखवा, समजण्यासाठी आय आर दाखवा इरॅशनल नंबर सेट. तर त्यानंतर पाहता, ठीक आहे, आता इरॅशनल झाला, रियल झाला. त्यानंतर इमॅजिनरी नंबर सेट इथं घेतलेला नाही, इंटीजर घेतलेला. इमॅजिनरी नंबर सेट 6 लिहा. इमॅजिनरी नंबर सेट इमॅजिनरी नंबर सेट सर्व तुम्हाला माहित राहो. आय एम इज इक्वल्स टू एक्स such that x belongs to, कसा येतो पहा, x such that x is imaginary. इमॅजिनरी म्हणजेच कसा येतो, रूट ऑफ 2i, 2ai, कॉमा द्या, a belongs to r. इमॅजिनरी नंबर म्हणजे असा असतो, किंवा यालाच आपण असं लिहून घेऊ, सेट ऑफ, हे तुम्हाला समजणार नाही, रूट -1, रूट -2, रूट -3 डॉट डॉट डॉट. रूट मध्ये निगेटिव्ह आला की त्याला कुठला नंबर म्हणायचा, इमॅजिनरी नंबर. हा 6 झाला. त्यानंतर 7वा सेट कॉम्प्लेक्स नंबर सेट. सपोज c इज इक्वल्स टू x such that x equals to a plus bi, कॉमा द्या, a कॉमा b belongs to r. कॉम्प्लेक्स नंबरचा तुम्हाला झालेला आहे तो 7वा सेट. 8व्या नंबरचा सेट लिहा, ऑड नंबर सेट. ऑड नंबर सेट म्हणजे पहा इथं, ऑड नंबर सेट म्हणजे जो विषम संख्याचा सेट आहे तो, दॅट इज 1, 3, 5, 7 डॉट डॉट डॉट. 9th इव्हन नंबर सेट. इव्हन संख्याचा सेट ई न दाखवू, जे 2 च्या मल्टिपल असतो, 2, 4, 6, 8 डॉट डॉट डॉट. पण परत आता हे 9 नंबरचा सेट झाला, इव्हन नंबर सेट. आता 10 नंबरचा सेट घ्या. व्हॉट इज दॅट, इव्हन नंबर, ऑड नंबर झाला. आता प्राईम नंबर सेट. प्राईम नंबर सेट म्हणजे मूळ संख्याचा संच, p इज इक्वल्स टू, प्राईम नंबर मीन्स दॅट नंबर विच इज डिव्हिजिबल बाय इट सेल्फ. फक्त तो त्यांनाच भाग झाला पाहिजे, दुसऱ्या कोणत्या संख्येनं डिवाइड नाही झाला पाहिजे. दॅट नंबर इज कॉल्ड ॲज अ प्राईम नंबर. प्राईम म्हणजे मूळ. तर तो नंबर कोणता आहे,
2 1 हा प्राईम येत नाही, 1 हा युनिट नंबर असतो, कुठेही परीक्षेला सतत विचारतात पहा. 1 हा प्राईम नंबर नाही, सर्वात लहान प्राईम नंबर 2 आहे. 2 पासून पुढे प्राईम नंबर होतात. 2 3 हा पुढचे प्राईम नंबर सांगा रे, जे ऑनलाईन आहेत ते सोबत सोबत सांगत चला. जो माझा सेट चाललाय तोपर्यंत तुमचा तिकडं तो लिहिणं चालू असला पाहिजे. 2 3 5 7 8 नाही 11 13 17 डॉट 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 डॉट. दीज आर द प्राईम नंबर सेट. आणि 11वा परफेक्ट स्क्वेअर नंबर सेट. परफेक्ट स्क्वेअर नंबर सेट म्हणजे पूर्ण वर्ग संख्या. तो यस न दाखवू, दॅट इज इक्वल्स टू 1. 1चं स्क्वेअर रूट निघतं. त्यानंतर येणारा 4, 4चं स्क्वेअर रूट निघतं म्हणून परफेक्ट स्क्वेअर. त्यानंतर कुठलं निघतं 9, 9चं स्क्वेअर रूट निघतं म्हणून परफेक्ट स्क्वेअर 9. त्यानंतर कुठला आहे पहा 16 25 36 डॉट डॉट डॉट. ज्यांचे स्क्वेअर रूट निघतात दॅट नंबर सेट इज कॉल्ड ॲज अ परफेक्ट स्क्वेअर नंबर सेट. हे लक्षात ठेवा. आपल्याकडं अवेलेबल सेट पैकी हे 11th सेट. दीज आर द स्टँडर्ड अँड इम्पॉर्टंट सेट्स. तुम्हाला माहीतच पाहिजे. हे सर्वात महत्त्वाचा डाटा आहे. हे तुम्ही केलंच पाहिजे. तो सर्वात इम्पॉर्टंट सेट्स आहेत म्हणून हा तुम्हाला आलाच पाहिजे. इम्पॉर्टंट सेट्स आहेत हे सर्व. परत एकदा मी रिवाइज करतो. दीज सेट्स आर कॉल्ड ॲज अ स्टँडर्ड सेट. यांना कसले सेट म्हणायचं? स्टँडर्ड सेट. हे तुम्हाला कायमस्वरूपी पाठ, ज्याला गणित येतं त्याला ते सेट्स माहीत असणंच गरजेचं आहे. इथं थोडेच दिलेले आहेत. वर जे सेट्स दाखवलेले आहेत एन क्यू आर पी झेड ई ओ हे थोडेच आहेत, पण 11 तुम्हाला ह्याच्यापेक्षा जास्त, पुस्तकापेक्षा जास्त माहिती तुम्हाला पाहिजे म्हणून मी 11 दिलेले आहेत. इथं किती दिलेले आहेत? 7, परंतु तुम्हाला 11 माहीत असले पाहिजेत. सी दिस. नॅचरल नंबर सेट म्हणजे धिस. होल नंबर सेट मीन्स धिस. त्यानंतर इंटिजर नंबर सेट मीन्स धिस. चौथ्या नंबरचा हा लिहा. रॅशनल नंबर सेट म्हणजे अपूर्णांकातला 1/2 1/3 असे p/q या स्वरूपामध्ये. आणि इरॅशनल नंबर सेट म्हणजेच कसं आहे p/q इंटू q विच इज नॉट इक्वल्स टू q इंटू p/q. म्हणजेच हे लक्षात ठेवा. रूट मधले जे सर्व एलिमेंट्स असतात ज्याचं रूट निघत नाही त्याला इरॅशनल नंबर म्हणतात. रिअल नंबर म्हणजे रॅशनल आणि इरॅशनल. हे रॅशनल आणि इरॅशनल एकत्र केले की रिअल नंबरचा सेट होतो. हे क्रमानं लिहा रे सिरीज. याला 3 नंबर लिहा, हे 4 नंबर लिहा. म्हणजे रॅशनल आणि इरॅशनल एकाखाली एक येतील. इरॅशनल नंबर आल्यानंतर रिअल येतो, जो रॅशनल आणि इरॅशनलचा सेटचा कॉम्बिनेशन असतं म्हणून एकाखाली एक. हे 5th झाला. 6वा इमॅजिनरी नंबर म्हणजे रूटमध्ये निगेटिव्ह आले त्याला इमॅजिनरी नंबर म्हणतात. आपण पहिल्या चॅप्टरमध्ये पाहिले पहा, त्यामुळे याला काय डीपमध्ये सांगणार. त्यानंतर याच्यात तो कॉम्प्लेक्स नंबर सेट. कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे इमॅजिनरी नंबर प्लस रिअल नंबर. दिस इज इमॅजिनरी नंबर प्लस रिअल नंबर. त्यानंतर काही नेचरनुसार सेट तयार झाले. ऑड नंबर जे 2च्या मल्टिपलमध्ये नसतात ते ऑड नंबर, जे 2च्या मल्टिपलमध्ये असतात त्यात इव्हन नंबर. आणि प्राईम नंबर मीन्स नॉट डिव्हिजिबल नंबर. आणि परफेक्ट स्क्वेअर म्हणजे रूट निघतो. हे 11 सेट्स आहेत. हे ओके. आज आपण इथं सेटला थांबू. सर्वांनी मी परत सांगतो, हे जे सेट्स मी 11 सेट दिलेले आहेत हे एकाखाली एक 11 सेट्स तुम्ही मला 3 वेळा सेट्स लिहून पाठवून द्यायचे. होमवर्क तुम्हाला एवढंच आहे, 3 वेळा सेट लिहून पाठवून द्यायचं. नावासह लिहायचं, फक्त सेट लिहायचं नाही. वर असं नाव लिहायचं प्राईम नंबर सेट, मग ते खाली लिहायचं. असे 3 टाइम्स हा सेट लिहून दाखवा. या ठिकाणी आपण इथं थांबू. प्रतिभा इंगळे, गुरव, हे होमवर्क तुम्ही लक्षात ठेवा. या ठिकाणी आपण इथं थांबणार आहोत. वैष्णवी दमकोंडवार, ठीक आहे. वैष्णवी दमकोंडवार ॲब्सेंट होते वाटतं 2-3 दिवस, ठीक आहे. आणि त्यानंतर सुजाता शेवाडे. हे जे सेट्स आहेत 11 सेट्स मला 3 टाइम लिहून पाठवून द्या. ओके, धन्यवाद, नमस्कार. आपण थांबू आता. याचा पुढचा पाठ उद्याला घेऊ. गुड बाय.